पूर्णा शहरातील रेल्वे उड्डाणपुलाचा पर्यायी रस्ता बनला, मृत्यूचा सापडा. नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया. पूर्णा शहरात MRIDC कडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या उड्डाणपुलाच्या शेजारी पर्यायी मार्गावर रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हे ओळखणे कठीण झाले आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि चिखलामुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून उड्डाणपुलाचा पर्यायी रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाने अथवा संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नागरिकांचा जीव घेणं त्रास थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा पूर्णा येथे गावामध्ये जाण्यासाठी हा एक रस्ता आहे. या पुलाच्या 5 वर्षाच्या रखडलेल्या कामामुळे पुणेकरांची अतिशय हाल होत आहेत. कारण यात रस्त्यामध्ये खड्डे, पाणी जर पडलं तर कमरेत खाली खड्डे. याच्यानंतर जर बाईक घेऊन दवाखाना, सरकारी दवाखाना इथं बाहेर, सरकारी दवाखाना सुद्धा गावात नाही आहे. इथले गावातले लोक सरकारी दवाखान्यात जायचं म्हणलं, बाई माणूस सोबत असल्यानंतर डबल सीट जायचं म्हणलं पडलं, त्याला कोण जिम्मेदार राहणार? हे सरकार जिम्मेदार राहणार का BNC वाले, का हे नगरपालिकावाले, की हे पूलवाले? तर सरकारने थोडंसं गंभीर्याने घेऊन हा रस्ता ताबडतोब चांगला करून देण्यात यावा अशी मागणी आहे. या रस्त्याची अवस्था बेकार झालेली आहे. एखादं कोणी पडलं, राहिलं गेलं, टिबल सीटवाले जाता येणं जायले, बाया पोरायला, लेकरायला लय अवघड झालेलं आहे. तरी तो या ब्रिजवाल्यानं, BNC वाल्यानं, रेल्वेवाल्यानं लवकरात लवकर ह्या रोडाचं काहीतरी नियोजन लावून काम करून द्यावे ही नम्र विनंती.